बऱ्याचशा शिफ्ट मध्ये आतापर्यंत आपण जेवढा रिव्ह्यू केलेला आहे सगळ्या शिफ्ट मध्ये फिजिक्सचा पार्ट हा टफर साईडला बघायला मिळतोय, लेंजियर साईडला बघायला मिळतोय. तो का विद्यार्थी मित्रांनो? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, 13 तारखेची पहिली शिफ्ट आणि दुसरी शिफ्ट झालेली आहे बघा. तर या शिफ्ट मध्ये सेफ स्कोर किती असणार आहे, पेपरचा अनालिसिस आणि पेपर मध्ये कुठल्या टॉपिक मधून जास्त क्वेश्चन रिपीट होत आहेत हे आज आपण बघणार आहोत बघा. जेणेकरून ज्या स्टुडंटची एक्झाम झालेली आहे त्यांना सेफ स्कोर माहिती पडेल आणि ज्या स्टुडंटची एक्झाम झालेली आहे त्यांना कळेल की कुठल्या पार्ट्स मधून क्वेश्चन रिपीट होत आहेत, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स येतात, जेणेकरून त्यांना पुढची स्ट्रॅटेजी बनवण्याला हेल्प होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही युनियन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमची शिफ्ट कुठल्या दिवशी आहे आणि तुमची शिफ्ट जर झाली असेल तर इझी होती, अवघड होती, हार्ड होती, हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. जेणेकरून अपकमिंग स्टुडंटला किंवा आपल्या व्ह्युअर्सला कळेल की तुमची शिफ्ट इझी होती, हार्ड होती की सोपी होती. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक शिफ्ट मध्ये कुठले क्वेश्चन्स येत आहेत हे आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि टेलिग्राम वरती नक्कीच पोस्ट करत आहोत बघा. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपलं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्याचबरोबर येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करणार आहोत. त्याची लिंक सुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये भेटून जाईल. त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करून घ्या. ठीक आहे, जास्त टाइम वेस्ट न करता आपण मेन कंटेंट वरती येऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 13 तारखेची जी पहिली शिफ्ट होती तर त्याचा आपण आता पहिला रिव्ह्यू बघूयात. त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज जायचं झालं तर केमिस्ट्रीचा पार्ट ऍज युजल इझी येत आहे बघा. केमिस्ट्रीमध्ये पीवायक्यू बेस्ड क्वेश्चन्स विचारत आहेत, पीवायक्यू ऍज इट इज रिपीट होत आहेत आणि थेरोटिकल क्वेश्चन जास्त आहेत आणि न्यूमेरिकलचे जे पार्ट्स आहेत ते थोडा कमी आहे बघा. त्याच्यामुळे ट्राय करा विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीचा पेपर हा लवकरात लवकर सॉल्व्ह करायचा, 30 मिनिट्स मध्ये सॉल्व्ह करायचा, जेणेकरून फिजिक्सचा तुम्हाला जास्त टाइम देता येईल. कारण की बऱ्याचशा शिफ्ट मध्ये आतापर्यंत आपण जेवढा रिव्ह्यू केलेला आहे सगळ्या शिफ्ट मध्ये फिजिक्सचा पार्ट हा टफर साईडला बघायला मिळतोय, लेंजियर साईडला बघायला मिळतोय. तो का विद्यार्थी मित्रांनो? कारण की फिजिक्स मध्ये जसं स्टुडंटचं म्हणणं आहे, कन्सेप्ट आणि न्यूमेरिकल हे दोन्ही मिक्स झालेले क्वेश्चन्स बघायला भेटत आहेत बघा. तर पर्टिक्युलरली या सेम शिफ्ट मध्ये बघायचं झालं 13 तारखेच्या पहिल्या शिफ्ट मध्ये, त्यामध्ये ईएमआय वरून काही क्वेश्चन्स रिपीट झाले होते किंवा जास्त आले होते बघा. एसी करंट्स वरून आणि वेव्हज वरून हे जास्त क्वेश्चन्स बघायला मिळत होते. त्याच्यामुळे त्या टॉपिकचा तुम्ही नक्कीच प्रायोरिटीवरती अभ्यास करू शकता. आणि पेपर हा थोडा लेंदी बघायला मिळत होता. त्याच्यामुळे आपण फिजिक्स एक 13 तारखेची पहिल्या शिफ्ट मध्ये मॉडरेट टू टफ लेवलला नक्कीच कन्सिडर करू शकतो. फिजिक्सला चांगला स्कोर करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, फॉर्म्युलाज प्रॉपर लर्न असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. ह्या 3 गोष्टी असतील तर तुम्हाला सुद्धा नक्कीच फिजिक्सचा पेपर हा इझी जाऊ शकतो बघा. त्यानंतर मॅथ्सच्या बाबतीत बघायचं झालं तर मॅथ्स पेपर हा मॉडरेट लेवलचा बघायला मिळत होता. मॅथ्स मध्ये लाईन अँड प्लेन्स आणि कॅल्क्युलसचा पार्ट हा जास्त आलेला बघायला मिळत होता. त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या प्रकारे जर टॅकल केलं तर तुम्हाला बेस्ट स्कोर हा अचीव होऊ शकतो बघा. ओव्हरऑल 13 तारखेची पहिली शिफ्ट बघायची झाली तर इझी टू मॉडरेट लेवलची बघू शकतो. कारण की केमिस्ट्री जी होता, मॅथ्स मॉडरेट होता, बट लिटल बिट फिजिक्स टफर होता. बट आपण मॉडरेट लेवलला नक्कीच याला कन्सिडर करू शकतो. सेफ स्कोर आपण पुढे बघूयात. आता जी पण 13 तारखेची सेकंड शिफ्ट होती तर त्याच्या रिगार्डिंग बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍज युजल केमिस्ट्रीचा पार्ट सेकंड शिफ्ट मध्ये सुद्धा इझी बघायला मिळत होता. त्याच्यामध्ये पॉलिमर्स किंवा त्यामध्ये पॉलिमरायझेशन मधून पिरियोडिक टेबल मधून क्वेश्चन्स जास्त आलेले बघायला मिळत होते आणि मोस्टली थेरोटिकल क्वेश्चन्स होते. लिटल बिट न्यूमेरिकलचा पार्ट आपल्याला बघायला मिळत होता बघा. त्याच्यामुळं केमिस्ट्रीचा पार्ट कमीत कमी टाइम मध्ये सॉल्व्ह करायचा ट्राय करा आणि फिजिक्सचा जास्त टाइम द्यायचा ट्राय करा. ठीक आहे. त्याचबरोबर फिजिक्सचा पेपर बघायचा झाला, फिजिक्सचा पेपर सुद्धा मॉडरेट लेवलचा बघायला मिळत होता, मॉडरेट टू लिटल बिट टफर बघायला भेटत होता. त्यामध्ये फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स हे आलेले होते. बेसिकली चॅप्टरच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, एसएचएम मधून क्वेश्चन्स रिपीट झाले होते किंवा जास्त आले होते, ऑसिलेशन्स मधून क्वेश्चन जास्त आले होते, वेव्ह ऑप्टिक्स मधून जास्त क्वेश्चन्स आले होते. त्याच्यामुळे हे जे चॅप्टर्स आहेत त्याला प्रायोरिटी द्या, व्यवस्थित अभ्यास करा, पीवायक्यू चांगले बघून जायचे. ठीक आहे. त्याचबरोबर काही नवीन कॉन्सेप्ट फिजिक्स मध्ये बघायला मिळत होत्या. नवीन कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन्स रिपीट झालेले होते, पीवायक्यू पासून हटके काही क्वेश्चन्स होते. त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे व्यवस्थित स्टडी करा, प्रॅक्टिस व्यवस्थित करा आणि फॉर्म्युला लर्न करा, स्पेसिफिकली फिजिक्स आणि मॅथ्सचे. ठीक आहे. त्यानंतर मॅथ्सच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्सचा पार्ट हा मॉडरेट टू इझी लेवलला बघायला मिळत होता. त्यानंतर चॅप्टर्स रिगार्डिंग बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, वेक्टर्स आणि लाईन अँड प्लेन्स या चॅप्टर्स मधून डायरेक्टली पीवायक्यूज रिपीट झाले होते, ऍज इट इज सुद्धा पीवायक्यूज काही रिपीट झाले होते बघा. त्याचबरोबर कॅल्क्युलसचा जो पार्ट आहे, डिफरन्शिएशन, इंटिग्रेशन, ह्याचा सुद्धा पार्ट बऱ्यापैकी आला होता, जास्त पार्ट ह्याचाच आला होता असं म्हणायला हरकत. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल न्यूमेरिकल्स मॅथ्स मध्ये जास्त बघायला मिळत होते. त्यामुळं मॅथ्सचा पार्ट हा मॉडरेट लेवलचा बघू शकतो, बट पीवायक्यू बऱ्यापैकी रिपीट झाल्यामुळे हा इझी टू मॉडरेट लेवलच्या
आसपास आपण नक्कीच कन्सिडर करू शकतो बघा. तर ओव्हरऑल 13 तारखेची जी सेकंड शिफ्ट आहे ती इझी टू मॉडरेट लेवलला किंवा मॉडरेट लेवलला आपण नक्कीच म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जसं आपण बघितलं की 13 तारखेची पहिली शिफ्ट आणि दुसरी शिफ्ट जी होती इझी टू मॉडरेट लेवलची बघायला मिळत होती. त्यामुळे ह्या शिफ्टचा सेफ स्कोर जो असणार आहे तो 125 मार्क्स टू 130 मार्क्स हा नक्कीच असणार. आणि जर तुम्हाला एवढे मार्क्स येत असतील तर तुम्ही नक्कीच डिसेंट कॉलेजमध्ये जाऊ शकता बघा. आणि त्याचबरोबर या शिफ्ट मध्ये जर तुम्हाला वन ऑफ द बेस्ट कॉलेज हवं असेल तर तुम्हाला अराउंड 155 मार्क्स टू 165 मार्क्स हे नक्कीच रिक्वायर्ड असणार आहेत बघा. तर खूप सारे विद्यार्थी असतात असं म्हणतील की ही शिफ्ट डिफिकल्ट लेवलला होती, इझी होती, मॉडरेट होती. जे काय प्रत्येक स्टुडंटचं ओपिनियन असतं ते ओपिनियन नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, जेणेकरून आपल्याला डिटेल मध्ये कळेल की एक्झॅक्ट शिफ्ट कशी होती. आता हे जो अनालिसिस आहे हे आपण ऍक्च्युअल स्टुडंटचे रिॲक्शन व्हिडिओ शूट केले होते किंवा ज्या स्टुडंटनी आपल्याला फीडबॅक फॉरवर्ड केला होता त्या स्टुडंटच्या अनालिसिस वरून हा आपण एक रिव्ह्यू बनवलेला आहे बघा. त्याच्यामुळे तुम्हाला कशी शिफ्ट गेली हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ठीक आहे. अशाच प्रकारच्या MST CET रिगार्डिंग नवीन अपडेटसाठी, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंगच्या नवीन इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही युनियन एज्युकेशनला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता, शेअर करू शकता. आणि विसरू नका, येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग डिटेलमध्ये व्हिडिओ आणणार आहोत आणि त्याची लिंक आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रोव्हाइड करणार. त्याच्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा लवकरात लवकर जॉईन करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.